पनवेल तालुक्याअंतर्गत सोमटणे येथील कोकण एज्युकेशन माध्यमिक विद्यालयात मंगळवारी वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथींच्या रूपात रायगड जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन जनार्दन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, सुरेश ठाकूर, अनंत पाटील, राजू पाटील, भातान ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबन मुकादम आदी मान्यवरांसहित शाळेतील शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान प्रिया मुकादम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शिक्षण आणि खेळ या दोन्ही माध्यमातून आपण नक्कीच आपला नावलौकिक करू शकतो। तसेच या क्रीडा स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय पातळीवरती निवड करण्यात आली त्या विद्यार्थ्यांना प्रिया मुकादम यांनी शुभेच्छा दिल्यात। एखाद्या मुलाची अशी अपेक्षा असते की मी कुठल्या तरी भागातून नंबर हा काढीन आणि आज या दोन मुलांनी जिल्हा पातळीवर त्यांना जाण्याची जी संधी भेटली तर मला माझ्याकडून तुम्हाला एक शुभेच्छा आहे की तुम्ही जिल्हा पातळीवर जाऊन नक्कीच राज्य पातळीवर पण जाल अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करते। आणि सरांनी सांगितले की विवेकानंद साहेब यांचं एक स्वप्न आहे, ते स्वप्न तुम्ही खरोखरच पूर्ण कराल। तसेच या प्रसंगी गजानन माळी यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धांसाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचं देखील कौतुक केलं। कर्नाटक स्पोर्ट अकॅडमीच्या माध्यमातून दरवर्षी काळा क्रीडा यांचा 24 तारखेपासून कार्यक्रम सुरू होणार आहे। त्याची पूर्वतयारी म्हणून दरवर्षी आम्ही मला वाटतं या सोमटणे गावच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी वार्षिक क्रीडा संपन्न होत असतो। सोमटणे गावचा जो कबड्डीचा संघ आहे त्याचे नैपुण्य चांगल्या प्रकारे आहे। या शिक्षकांनी या ठिकाणी चांगली मेहनत घेऊन एक कबड्डीचा संघ चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे। त्यामध्ये मुलींचा मुलांचा दोघांचे संघ आहेत। यावेळी विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेतला।